मऊ तांदळाची भाकरी आणि झणझणीत जवळा हे कॉम्बिनेशन फारच छान लागते। आपण येथे सुका जवळा घेतला आहे। आपण ह्यात जरा जास्तच पाणी घालणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटे जवळा भिजत ठेवणार आहोत। 15 मिनिटांनंतर जवळा चांगला धुवून घ्यायचा। जवळा कमीत कमी 4 वेळा तरी पाण्यातून काढून घ्या, जेणेकरून जवळ्यातली बारीक कचकच पूर्णपणे निघून जाईल। नंतर मी इथे 2 मीडियम कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि त्यामध्ये 2 वांगी, मुठभर कोथिंबीर, 2-3 मिरच्या, 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये 3 चमचे तेल टाकूयात। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात आधी वांगी तळून घ्यायची, जेणेकरून वांग्यांचा रंग तसाच राहील। मग आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं मिश्रण टाकून मिक्स करून घेऊन चांगलं परतायचं आहे। नंतर त्यात थोडं मीठ घालायचं, जेणेकरून कांदा, मिरची, टोमॅटो सगळं काही मऊ होईल। मग कच्चा वास निघेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात। थोडीशी मूठभर कोथिंबीर टाकूयात। व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आपण 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट घालायचे आहे। तुम्हाला जेवढं तिखट जमत असेल ना, तेवढं तुम्ही लाल तिखट टाकू शकता। मसाल्यांना अर्धा मिनिटे व्यवस्थित परतून घेणार आहोत, जेणेकरून त्यांचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल। आता स्वच्छ धुवून घेतलेला जवळा टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं। जवळ्याला पूर्ण 1 मिनिटापर्यंत चांगले परतून घ्या। नंतर त्यात कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात। व्यवस्थित परतून घेऊन आता 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर भांड्यावर झाकण ठेवून जवळा व्यवस्थित शिजवून घेऊयात। अशा प्रकारे झणझणीत जवळा तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि शेअर तर नक्कीच करा।